नमस्कार. आपण पाहायला सुरू केलं आहे श्यामसुंदर माने इन्स्पायरिंग यू हे यूट्यूब चॅनल. या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून बेल आयकन क्लिक करा, कारण यापेक्षा आणखी काही महत्त्वाचे व्हिडिओ मी लवकरच आपल्यासोबत शेअर करणार आहे. सो अपडेट राहण्यासाठी श्यामसुंदर माने इन्स्पायरिंग यू या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण या चॅनलवर काय करतो आहे? आपण बनवतो आहे करिअर गायडन्स, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, स्पोकन इंग्लिश आणि सगळ्यात महत्त्वाचं इंटरव्ह्यू स्किल्स, म्हणजे मुलाखत कशी द्यावी आणि होणाऱ्या काही शिक्षक भरती संदर्भातले काही कस्टमाइज्ड शिक्षक भरती संदर्भातले मी इंटरव्ह्यू स्किलचे व्हिडिओ बनवलेत. ते पाहायला नक्की पाहायला बिलकुल विसरू नका. आज मी जो विषय घेऊन आलो आहे तुमच्यासोबत तो हा आहे की आपण आत्तापर्यंत 23 जानेवारी 2019ची वाट पाहत होतो. आपल्याला असं सर्वांना वाटत होतं की 23 जानेवारीला मराठा आरक्षणाचा निकाल लागेल आणि भरतीचं काम सुरू होईल. पण ॲज युजल तसं नाही झालं. परत एकदा तारीख पे तारीखचा अनुभव अवघ्या महाराष्ट्राला येतो आहे. कारण काल काय झालं कोर्टात? बुधवार 23 जानेवारी 2019 हा दिवस होता. उच्च न्यायालयात काय झालं की न्यायालयाने सर्वप्रथम असं निवेदन दिलं की मराठा आरक्षण या विषयावर जे 16% आरक्षण दिले याच्यावर अंतरिम स्थगिती द्यावी का देऊ नये याबाबत उच्च न्यायालय 6 फेब्रुवारी 2019 नंतर सलग सुनावणी घेणार आहे. म्हणजे थोडक्यात न्यायालयाने असं सांगितलं की फक्त 6 फेब्रुवारीपर्यंत थांबा, तिथून पुढे तारखा न टाकता सलग सुनावणी घेतली जाईल आणि एकदाशी या भरतीच्या प्रक्रियेमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून स्थगिती कायमची द्यायची का नाही. कारण आत्तापर्यंत जी स्थगिती न्यायालयाने दिलेली आहे ती तात्पुरती आहे, अंतरिम नाही आहे. आणि न्यायालयाने महाराष्ट्र शासनाला असंही सांगितले की 6 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही कुठल्याही प्रकारची भरती प्रक्रिया मराठा आरक्षणाच्या बेसवर करू नका, हाही सल्ला दिला. आता हा सल्ला का दिला आहे? कारण राज्य शासनाने, महाराष्ट्र शासनाने न्यायालयाकडे अशी विनंती केली होती की खूप सारे विभाग आहेत, खूप सारे डिपार्टमेंट्स आहेत ज्याच्यामध्ये खूप पद रिक्त आहेत व रिक्त पदांअभावी आम्हाला काम करणं अवघड जात आहे, प्लीज आम्हाला भरती करू द्या. आणि न्यायालयाने सांगितलं की फक्त 6 फेब्रुवारीपर्यंत थांबा, तिथून पुढं नियमितपणे सुनावणी घेऊन एकदाशी हा जो विषय आहे तो अंतरिम स्थगिती द्यायची का नाही याची सलग सुनावणी घेऊन हा विषय मार्गी लावला जाईल. आणि जर सुनावणी घेतली 6 फेब्रुवारीपासून तर साधारणतः 2-3 दिवसामध्ये निर्णय येईल, कारण तारखा पडणार नाहीत, सलग सुनावणी होईल आणि हा मार्ग एकंदरीत क्लिअर होईल, क्रिस्टल क्लिअर होईल असं संभाव्य कायदेतज्ञांना वाटतं आहे. म्हणजे मॉरल ऑफ द स्टोरी हाच आहे की परत एकदा 23 जानेवारीपासून जी प्रक्रिया सुरू होणार होती, आज आहे 24 जानेवारी आणि बऱ्याच लोकांना असं वाटत होतं की आजपासून ॲडव्हर्टाईज निघायला सुरू होतील किंवा बऱ्यापैकी पॉझिटिव्ह साईन दिसतील. पण याला परत एकदा 6 फेब्रुवारीपर्यंत त्याच्यावर स्थगिती आलेली दिसते. याचा परिणाम कशावर होईल? सरळ शिक्षक भरती आणि मेगा भरतीतली महाराष्ट्र शासन किंवा महाराष्ट्र राज्याच्या अखत्यारीत जी काही पदं आहेत त्या सगळ्या पदांना परत एकदा स्थगिती येईल आणि 6 फेब्रुवारीपर्यंत एक तर काही मुवमेंट होणार नाही, एक किंवा ज्या काही पडद्यामागच्या जी तयारी आहे, बिहाइंड द सीन जे काही प्रिपरेशन आहे ते प्रिपरेशन करण्यात शासन बिझी असेल. ॲज युजल शिक्षक भरती संदर्भात जसं की बिंदू नामावलीचं काम सुरू आहे. बिंदू नामावलीचं काम एवढ्या वेगात सुरू आहे की याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे ही एक अतिशय पॉझिटिव्ह साईन आहे. कारण काही खाजगी संस्थानिकांचे जे संस्थाचालक जे आहेत त्यांची जी वेतन बिलं आहेत तीच सध्या शासनाने स्वीकारलेली नाही आहेत आणि असं स्पष्ट निर्वाणीचा इशारा दिला आहे की तुम्ही बिंदू नामावली पूर्ण करा, मग आम्ही तुमच्या वेतनाचं काय आहे ते वेतन बिलाचं बघू. थोडक्यात म्हणजे शासन अगदी पगार पण काढायला तयार नाही, तुम्ही बिंदू नामावलीचं काम पूर्ण करा, शिक्षक भरतीचं काम कंप्लीट करत या, बॅकस्टेजचं ते काम आहे ते तरी, त्याच्याशिवाय आम्ही पुढं कारवाई तुमच्या वेतनासंदर्भात काही कारवाई करणार नाही. आणि तुम्हाला तर सगळ्याला माहिती आहे सब लोक तर पैसे केले काम करते आणि जर वेतनच अडवलं तर नाविलाजाने का होईना बिंदू नामावलीचं काम खाजगी संस्थाचालकांना करून द्यावंच लागेल आणि ती सध्या प्रोसेस जोरात सुरू आहे. शिवाय
या मराठा आरक्षणामध्ये आणखी एक काय चाललं आहे सध्या, की जो रिपोर्ट आहे सोशियली आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास म्हणून जो काही स्टेटस दिलेला आहे, त्याचा रिपोर्ट एकूण आहे 4,000 पानांचा. आणि यातले जे याचिकाकर्ते आहेत त्यांना हा रिपोर्ट पाहायचा आहे. आणि शासन असं म्हणतं की हा रिपोर्ट पूर्णच्या पूर्ण असाच्या असा नाही रिलीज करता येणार. सो आता 28 जानेवारीला आणखी एक याच्यावर सुनावणी होणार आहे आणि त्यात हा निर्णय होणार आहे की तो जो रिपोर्ट आहे तो पूर्ण असाच्या असा द्यायचा का त्यातले काही पानं जे थोडी कॉन्ट्रोवर्शियल आहेत महाराष्ट्र शासनाच्या म्हणण्यानुसार ती राखून बाकीचा रिपोर्ट पब्लिक डोमेनमध्ये आणायचा. आता सध्या या 4,000 पानी जो रिपोर्ट आहे ज्याच्या आधारे मराठा समाजाला आरक्षण दिलं आहे त्याच्यामधला ATR म्हणजे ॲक्शन रिक्वायर्ड ॲक्शन टेकन असं काहीतरी एक रिपोर्ट आहे, तो सध्या पब्लिक डोमेनमध्ये आहे. पण याचिकाकर्त्यांनी पूर्ण रिपोर्टच हवा आहे. आता बघूया याच्यावर 28 जानेवारीला तो पण काय तोडगा निघतो. पण 6 फेब्रुवारीपासून पूर्ण प्रक्रिया सुरू होईल, सलग सुनावणी होईल आणि हा विषय मिटेल. आणि फेब्रुवारीच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यापासून तरी ही जी भरतीची जी स्थगिती आहे ती निघेल. यापेक्षा आणखी एक महत्त्वाची सूचना काय की शासनाने ह्याच्या आधीच न्यायालयात असं सांगितले की आम्ही भरती प्रक्रियेमध्ये कुणालाही अपॉइंटमेंट लेटर देणार नाही, पण आम्हाला बाकीची कामं करू द्या. आणि याला 23 जानेवारीपर्यंतच न्यायालयाने परवानगी दिली होती की तुम्ही अपॉइंटमेंट देऊ नका, पण बाकीची कामं तुम्ही करू शकता. पण जर या नवीन आरक्षणानुसार अपॉइंटमेंट दिली आणि हा निकाल विरुद्ध गेला तर त्या अपॉइंटमेंट कॅन्सल होतील. म्हणून न्यायालयाने असं सूचना केली होती की तुम्ही अपॉइंटमेंट करू नका, बाकीची कामं हवं तर तुम्हाला सुरू करा. सो आता बघण्याची किंवा एक उत्सुकतेचा विषय हाच आहे की हे सरकार लिटरली आधी असं वाटत होतं की जेव्हा शासनाने 23 जानेवारीला जेव्हा निकाल लागणार होता तेव्हा पण शासनाने ही सूट मागून घेतली होती की आम्हाला जाहिराती काढायचं किंवा बाकीच्या प्रक्रियेसाठी परवानगी द्या, आणि न्यायालयाने ती दिली होती. पण महाराष्ट्र शासनाने तिथपर्यंत तर काही केलं नाही, कारण आज 24 जानेवारी आपल्या सगळ्यांच्या लक्षात आले की काही झालं नाही. म्हणजे शासन पण बहुतेक पूर्ण निकाल यायची वाट पाहतंय, सेफ स्टेप घेत आहे. तर मला असं वाटतं की 2 पॉसिबिलिटी आहेत. एक तर शासन रिस्क घेऊन ॲडव्हर्टाईज काढायला सुरू करेल, पण 6 फेब्रुवारीची वाट बघणे हेही तितकंच महत्त्वाचं आहे. बघूया काय होतं. पाहत रहा श्यामसुंदर माने इन्स्पायरिंग यू हा यूट्यूब चॅनल. बाय. एक निवेदन, या व्हिडिओ संदर्भातल्या वर्तमानपत्रातल्या बातम्या पाहण्यासाठी तुम्ही या माझ्या कम्युनिटी पेजला व्हिजिट करू शकता. थँक्यू.